नमस्कार मंडळी, आज फायनलचा दिवस आहे. कोण फायनलला जाते बघू आपण. आम्ही काल 2 राऊंड हारले, पण आज आमची मॅच होती आणि ऋतिक पार्टे मात्र आज पिसरलेलं, कारण आज त्यांनी 50 मारली, म्हणजे 17 बॉलात 68 धावा काढले. नुसतं षटकारांचा चौकार, नुसतं षटकारांचा चौकार. काल बॅटिंग न चालली, म्हणजे झालं असं की दुसऱ्या राऊंडला आमची त्याची रनआउट विकेट गेली, त्यामुळे त्याची बॅटिंग बघायलाच भेटली नाही. रनआउट झाले मुलं. आज सकाळ त्यांनी लोकांना एवढा खुश केला. पहिल्या दिवशी पहिलीच मॅच, दुसऱ्या दिवशी पहिलीच मॅच, पण दुसऱ्या दिवशी पब्लिक खुश केली. त्यांनी डायरेक्ट बॅट वर केली, कारण त्याची झाली 50 वर झाली. मुलं बॅट वर केलीच पाहिजे. 14 बॉलात 50 धावा आणि 17 बॉल 68 धावा, काही गोष्ट नाही. आणि सामनावीर आला, सामनावीरला होती स्प्राईट. मामन बघा खुश होता, बोलतो 50 मारली. परंतु घडलं असं की 3 मध्ये 2 जिंकायचे होते आणि आम्ही 2 हारलो आणि एकच जिंकलो, ती पण आजची मॅच. पण जाम टाटामाटात जिंकलो, डायरेक्ट 50 मारली. ऐका आता. 26 खऱ्या अर्थानं पर्व 6वं, आणि या 6व्या पर्वामध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला ऋतिकच्या बॅट मधून तब्बल 17 चेंडूमध्ये 68 धावांची बहारदार केली आपण पाहिली. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहिली. कालच्या दिवसामध्ये जरी 2 सामने पराभूत झाले असले तरी आजच्या दिवसामध्ये आम्ही अजून हार मानलेली नाहीये, आम्ही अजून मॅच सोडलेली नाही. हे सिद्ध करत असताना 68 धावांची बहारदार केली ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहिली. जेव्हा तुला खऱ्या अर्थानं कर्णधाराने तुझ्यावरती जबाबदारी सोपवली होती, तेव्हा नक्की तुझ्या मनामध्ये काय होतं आणि या आयोजनाच्या माध्यमातून तू काय सांगशील? कर्णधार तर मी स्वतःच होतो आणि माझ्या हातातच होता कसा खेळायचा, काय खेळायचा. मी ठरवलेला. आम्ही 2 मॅच तर हारलोय. पहिली आम्ही जिंकता हारलो, कारण की थोडी आमची मिस फील्ड झाली, त्यामुळे आम्ही हारलो. पण आज आम्हाला एक तरी मॅच जिंकणं होता, म्हणून मी ठरवला का स्वतःवर का मला जिम्मेदारी घेऊन खेळायचंय, आणि मी तेच केला. स्वतः 4 वर थांबलो आणि माझा खेळ केला. नक्कीच आपण पाहिलं का आजच्या दिवसामध्ये जरी आमचा पराभव झाला असला तरी आजच्या दिवसामध्ये आम्ही स्वतःला सिद्ध करू, आमच्या संघाचं नाव आम्ही सातत्याने टिकवून ठेवू, अशी खेळी करत असताना ऋतिकच्या बॅट मधून चांगली फलंदाजी आपण पाहिली. काय म्हणशील ऋतिक या फलंदाजीबद्दल? आमचा ओनर श्रीकांतदादा पार्टे मला काल रात्री मेसेज केलता, 2 मॅच आपण हारलो असेल तरी काय हरकत नाही, हार जीत आहे, पण तू उद्या नक्कीच पहिल्या मॅच मध्ये 50 मारशील, असा मला त्यांनी मेसेज केलता आणि मी त्यांचं स्वप्न पूर्ण केला आज. नक्कीच आपण पाहिलं संघ मालकांनी जो विश्वास दाखवला खऱ्या अर्थानं, जरी 2 सामने आपण पराभूत झालो असलो ना तरी सुद्धा उद्याची जी मॅच आहे ना त्या मॅच मध्ये तुला 50 कंप्लीट करायची आहे, आणि तशीच केली आपण पाहिली. ऋतिकच्या बॅट मधून तब्बल 17 चेंडूमध्ये 68 धावांची बहारदार केली. नक्कीच शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी ऋतिक. बेस्ट ऑफ लक, असाच खेळ कायम करत राहा. या ठिकाणी ऋतिक पार्टीची 50 झाली म्हणजे बाकीची झालीच पाहिजे. वनवेचे प्लेअर म्हणजे काय स्टायलिश प्लेअर आहे सगळं. तन्मय पार्टी इकडे हेलिकॉप्टर बॉल मारला आणि त्याची सुद्धा 50 होती, आणि तो सुद्धा आता बॅट वर करतो इथं. खरं सांगा झालं तर ज्यांनी 50 मारले ती वनवेची प्लेइंग गेली. आणि ऋतिक पार्टे झाला, तन्मय पार्टे झाले, वनवे गावचे ओपनर आहेत. परत जय मगर झाला, ओम मगर झाला, जयेश मगर झाला, तेजस मगर झाला, यांनी सगळ्यांनी 50 मारल्या. ऋतिक पार्टीची 50 बघितली, तन्मय पार्टीची 50 बघितली, आता जय मगरची सुद्धा 50 आहे. त्याची एज लागते, 1 रन पाहिजे असते, आणि बॅटीला एज लागते आणि 1 रन जाते, आणि त्याची सुद्धा 50 होते, आणि तो सुद्धा आता इथं बॅट वर करतोय. माझी अशी इच्छा ते गावासाठी खेळतात, पण इथून पुढे सुद्धा असेच जर 50 मारले बाहेरच्या लाखाच्या मॅच तर चांगलाच काम होईल. मी आलतो इकडे खाऊ घ्यायला, त्याच्यावरची टीम जिंकलेली तोलतो जा थंडबिंडा, आणि इकडे वेपरचं पुढं बिडा आणलं. त्याच्यावर पॅकर म्हणजे असं पर्सनल पैसे नाही लावत प्लेअरांना, पण काय पियाला काय बाबा रास पास आहे. थंडा पी संपला, बिस्किट संपलं, परत आलो घ्यायला इकडे. काही 50चे व्हिडिओ माझ्याकडनं आले. आता ओम मगरची सुद्धा 50 झाली, त्यांनी सुद्धा बॅट वर केली. इथं माझं कसं मी ब्लॉग बनवतो आणि मी सगळ्यांना घेतो. माझा असं की मी याला घेईल ना त्याला घेईल. बघा आपण मला घेतोय, मी याला घेणार. ड्रोन भाई बोलतो मी तुला घेतो, मी बोललो चालेल मी पण तुला घेतो. ड्रोनचाच नाही माणसांचा झाला तरी मी सगळ्यांना ब्लॉग मध्ये घेतो. इकडे फायनलची मॅच होती ना, फायनल मायरा 11 झाली. रनर मायराची टीम रनर म्हणजे दुसरा नंबर भेटला मायराची टीमला. इकडे सगळं बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम चालू होता, त्यामुळे सगळीकडे जमा झालेली. अभिजित मगर म्हणजे आपला बारक्या होता, त्याला सुद्धा मी ज्या वेळेला ब्लॉग मध्ये घेतले तो सांगाल बघा तुम्हाला कोण कसं काय झालं ते. मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये बोललेलो की बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जो ठरेल त्याला शूज दिलेले. ते शूज पांडुरंग मगर म्हणजे माझ्या बारका मामाकडून होत्या. कालच्याच ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितले बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट जो ठरेल त्याला बॅट दिली जाईल. रुपयाच्या मार्फत बॅट होती.
वनवे निंबोडे प्रीमियर लीग 2026 चा 4था नंबर मारला तो मात्र राकी 11 VNPL चा 4था नंबर. वनवे निंबोडे प्रीमियर लीग म्हणजेच VNPL चा 3रा नंबर मारला तो मात्र दिव्यांश 11 यांनी 2026 चा 3रा नंबर पटकावलाय. आणि रनर अप म्हणजेच दुसरा क्रमांक मात्र 2026 चा VNPL चा वनवे निंबोडे प्रीमियर लीग चा तो मारला मात्र मायरा 11 यांनी टीमनी. वनवे निंबोडे प्रीमियर लीग VNPL चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट मात्र ठरते ती प्रिशा 11. सगळा काय झाला नाही या इकडे चाला फोटोशूट निसता फोटोशूट. वनवे निंबोडे प्रीमियर लीगचं आयोजन मात्र असं असतो ना का बोलून सण. आता बघा 4 ज्यांनी 4 नंबर मारला ते 4 पॅकर आणि त्यांच्यासोबत त्यांची टीम असं लाईनीत उभं केलं त्यांनी फोटो काढले. फोटो झालं काढून पद्धतशीर आम्ही निघालो का तर जायचं हॉटेल आहे फ्रेश झालो. इकडे आलो हॉटेलला जात होता आपली मायरा 11 म्हणजे त्याची टीम होती आपली. इकडे आलो सगळे तर बघते हाडा मोडतात सगळे इकडे. नॉनव्हेज वाला काय ऐकत नाही हाडा मोडतात नाही इकडे व्हेज वाला ते पनीर मोडतात. आम्ही का लेट गेलो मग आम्ही इकडे पापड मोडते आम्ही पण काय ऐकू नंतर आली आमच्या ना हाडा आम्ही लागलो हाडा मोडाला. जेवण वगैरे झालं पद्धतशीर इकडे लिंबू पाणी आणला हात धुवाला. हे काय बडीशॉप म्हणजे काय पाहिजे नियम आहे तो बडीशॉप खाल्ली का या काट्यावरून घ्यायच्या दातात टाकायला काट्या बिट्या घेऊन झाल्या पद्धतशीर आम्ही आलो इकडे नंतर फालुदा प्या. त्याची पॅकर असं आहे ना का डायरेक्ट मन खुल्लाच पॅकर बघा हाडं मोडून झाली पापड मोडून झालं इकडे पनीरवाल्यांचं पनीर पण मोडून झालं इकडे फालुदा प्यायला आलो. बरोबर डेंजर फालुदा गेलो तर पिऊन झालं ना आलो घरी तर चला बाय गाई.